बातमी आहे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि तितकीच मोठी आहे। यापुढे 5वी आणि 8वीला नापास झालात तर तुमचं वर्ष वाया गेलं असंच समजा। कारण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ढकलगाडी बंद करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। शालेय शिक्षणाच्या धोरणात नेमके काय बदल करण्यात आलेत पाहूया। विद्यार्थ्यांनो आता ढकलगाडी बंद। पाचवी आठवीत पास व्हावंच लागणार। केंद्राचा निर्णय, नो डिटेन्शन पॉलिसी रद्द। शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ठोस पावलं उचलत केंद्रानं मोठा निर्णय घेतलाय। केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं नो डिटेन्शन पॉलिसी अर्थात न नापास धोरण रद्द केलंय। त्यामुळे आता 5वी आणि 8वीचे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना पास करून पुढच्या वर्गात पाठवता येणार नाही। नेमका हा निर्णय कसा आहे पाहूयात। 5वी 8वीतला नापास झालेला विद्यार्थी हा नापासच राहील। नापास विद्यार्थ्यांना पास केलं जाणार नाही। 5वी पुढील न नापास धोरण केंद्राकडून रद्द करण्यात आलंय। नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकललं जात होतं। आता नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागेल। अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देता येणार असली तरी त्याही परीक्षेत ते नापास झाले तर त्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात येणार नाही। याआधी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढच्या वर्गात प्रमोट करण्यात येत होतं। मात्र आता केंद्र सरकारनं नो डिटेन्शन पॉलिसी रद्द केल्यामुळे नापास झाल्यास विद्यार्थ्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवलं जाईल। मात्र 8वी पर्यंत नापास झाल्यास विद्यार्थ्यांना शाळा काढू शकत नाही, हा नियम कायम ठेवण्यात आलाय। पांचवी में और 8वीं में हर प्रयास करने के पश्चात यदि डिटेंशन करने की आवश्यकता पड़े तो डिटेन किया जाए, लेकिन उसमें यह भी प्रावधान किया गया है कि 8वीं कक्षा तक किसी भी बच्चे को हमारे स्कूलों से निष्कासित नहीं किया जाए। 2019 मध्ये शिक्षण हक्क कायद्यात सुधारणा करण्यात आली। त्यानंतर 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांनी 5वी आणि 8वी साठी नो डिटेन्शन पॉलिसी आधीच रद्द केली होती। आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयानंच ही पॉलिसी रद्द केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्हाला अभ्यास करावाच लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।